या नगरसेवकांना मला लाज वाटावी अशी ती असुरक्षितता आहे। गाडी करताना ड्रायव्हिंग लायसन काढताना गाडी चालवताना विचारतात गाडीची PUC पाहिजे, ड्रायव्हिंग लायसन पाहिजे, इन्शुरन्स पाहिजे, परंतु रस्ते नांगरलेले पाहिजेत। आणि आता जनता पण शहाणी आहे की समोरचा नेता हा कसा आहे पाहतात आणि त्यानुसार त्याचंही भविष्य ठरतं। प्रशासकीय कारभार हा फार काळ उपयोगाचा नसतो। कोल्हापूरचा विकास अंतर्गत झालेला नाहीच आहे, फक्त बाहेरचे रोड तो बऱ्यापैकी आहेत। कोल्हापुरातल्या समस्या तर फार बिकट आहेत। रस्त्यांची दुर्दशा तर तुम्ही कोल्हापुरातली बघता येतो। ते प्रामाणिकपणे जेव्हा कार्य करतात ना तेव्हा त्या शहराचा विकास नक्की होतो। रोजगार हीच तरुणांच्या समोरची सगळ्यात बेसिक समस्या आहे। तरुण लवकरच नवीन चेहऱ्यांना संधी देतील आणि प्रश्न सुटतील। कोणी येऊ देत, परंतु त्यांनी कोल्हापूरचं भलं करावं। कोल्हापुरी असं झालंय की खेडेगावही नाही आणि असं शहरही नाही। पक्ष कोणता असण्यापेक्षा व्यक्ती महत्वाची असते हे सुद्धा बघितलं पाहिजे। त्याचबरोबर कचरा जाळला जातो शहरामध्ये, ही अजून भयानक वास्तवता आहे। कोणाला झाका आणि कोणाला दाखवा अशी परिस्थिती आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी। 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली। 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या मोहिते सुझुकी, काळानाका कोल्हापूर, मोहिते सुझुकी, उद्यमनगर कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी कोल्हापूर। दर्शको नमस्कार, केके न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे। सर्व शहरामध्ये आपल्याला निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळते आणि याच अनुषंगाने शहरातील विविध प्रभागांमध्ये जाऊन आम्ही तेथील प्रतिक्रिया जाणून घेत असतो। त्या प्रभागातील असणाऱ्या समस्या, नागरिकांचा सरकारवर असणारा रोष, त्याचबरोबर होणाऱ्या नगरसेवकांकडून असणाऱ्या नागरिकांच्या अपेक्षा आपण सविस्तरपणे जाणून घेत असतो। आणि याच अनुषंगाने मी सध्या पोहोचलोय शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये। शिवाजी युनिव्हर्सिटी परिसरामध्ये काही नागरिक या ठिकाणी आहेत, तर आपण जाणून घेऊयात की त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत। नमस्कार। अनेक वर्षांनी महापालिकेची निवडणूक होते, काय वाटते तुम्हाला की प्रशासकांचा कारभार बरा काय नगरसेवकाची गरज आहे? नगरसेवकांची गरज आहेच। प्रशासकीय कारभार हा फार काळ उपयोगाचा नसतो। आता सध्या ज्या निवडणुका होत आहेत पूर्वीच व्हायला पाहिजे होत्या, परंतु काही असतील काही त्यांची कारणं, त्याच्यामुळे झाल्या नाहीत। चांगली गोष्ट आहे, निवडणुका होतात। कसा असावा नगरसेवक? कोल्हापुरातल्या समस्या तर फार बिकट आहेत, म्हणजे रस्ते, पाणी, बाकीच्या सुविधा, आरोग्याच्या सुविधा याच्या बाबतीत बघितलं तर सुधारणा होणे गरजेचं आहे। काय समस्या आहेत प्रमुख, काय सांगायचं? रस्त्यांची दुर्दशा तर तुम्ही कोल्हापुरातली बघता येतो। विशेषतः आता महालक्ष्मीचं देवस्थान हे ह्या पश्चिम महाराष्ट्रातलं प्रमुख असून इथं बहुसंख्य तुम्ही बघताय की परदेश। नमस्कार कुलकर्णी साहेब, या तुम्ही पण द्या तुमची मुलाखत। तर महालक्ष्मीच्या दर्शनासाठी बाहेरून येतात लोक आणि त्यांना बऱ्याचशा इथं असुविधा जाणवतात। विशेषतः पार्किंगची समस्या भयंकर मोठी आहे आणि ती दूर झाली तर फारच बरं होईल। महायुती की महाविकास? कोणी येऊ देत, परंतु त्यांनी कोल्हापूरचं भलं करावं। धड कोल्हापुरी असं झालंय की खेडेगावही नाही आणि असं शहरही नाही अशी परिस्थिती झाली। कोल्हापूरकडं असं कुठल्याही राजकीय म्हणजे पार्टीनं विकासाच्या दृष्टिकोनातून बघितलेलंच नाही, जो तो आपला उद्धार करण्यामध्येच मग नाही। असं आहे की नगरसेवक हे आपापल्या भागामधल्या ज्या समस्या असतात त्या जाणत असतात। ते प्रामाणिकपणे जेव्हा कार्य करतात ना तेव्हा त्या शहराचा विकास नक्की होतो। आणि आता भारतामध्ये एकत्रितच वातावरण खूप चांगलं आहे आणि आदर्श जीवन आपण सगळ्या नागरिकांचं कसं करायचं याचा त्यांना अभ्यास असतो आणि संपर्क पण असतो। आणि आता जनता पण शहाणी आहे की समोरचा नेता हा कसा आहे पाहतात आणि त्यानुसार त्याचंही भविष्य ठरतं। आणि जेव्हा आपण नेतेगिरी असते त्यावेळेला एक लक्षात ठेवायचं की आपला प्रत्येक शब्द, आपली प्रत्येक कृती ही सर्वांच्या कल्याणाची असली पाहिजे, तर त्याचं जीवन सफल होते। असं जेव्हा नेता जाणतो, आणि हा कोण जाणतो, जो संस्कार संपन्न आहे तोच जाणू शकतो। त्यामुळं हे नगरसेवक असतील तर त्यांना चांगल्या संस्काराचं किंवा एक ट्रेनिंग देऊन मगच त्यांच्या हातामध्ये त्या गोष्टी सोपवल्या पाहिजे, म्हणजे ते प्रामाणिकपणे आणि सगळ्यांच्या कल्याणाचं कार्य
मनोभावे करतील, समर्पणातून आणि सेवाभावातून करतील. आणि कोल्हापूरची जनता तशी शहाणी आहे, तर त्यातले नेते पण इथून पुढे चांगलं कार्य करतील असा सकारात्मक भाव माझ्या मनामध्ये आहे. शहरातील समस्या काय आहेत? समस्या म्हणजे रस्ते चांगले पाहिजे, हा पहिला मुद्दा. दुसरा म्हणजे ड्रेनेज लाईन्स वगैरे सुद्धा, पूर परिस्थिती, या सगळ्या गोष्टीवर जरा लक्ष केंद्रित करायला पाहिजे. आणि अनेक ठिकाणी जादा भर घातली जाते नदीच्या काठाला, तेव्हा हे संकट कायमचं असणार आहे. तर याला एक मोठा उपायच करावा लागेल. विशेषत्वानं जी हायवे लाईन आहे ती भर टाकून मोठी केली आहे, तर एवढ्या सगळ्या परिसरातला पूर आहे हा प्रचंड जेव्हा पूर येतो आणि धरणं भरून व्हायला लागतात त्यावेळी ते पाणी साठणं हे सरळ सरळ आहे. त्यामुळं ते पद्धतीनं पाणीचा निचरा या कोल्हापूरच्या पुढच्या भागातून झाला तर मागं पूर येणार नाही, हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे. बाकी मग रस्ते अपुरे पडतात आणि वाहनांची संख्या वाढलेली आहे, तर त्यासाठी सुद्धा रस्ते मोठे करणं. त्याचबरोबर पार्किंगची समस्या पण आहे की बिल्डिंग जेव्हा बांधली जाते तेव्हा पार्किंगची व्यवस्था केली गेली आहे की नाही, किंवा गावामध्ये अनेक अशी ठिकाणी करावी की त्या ठिकाणी पार्किंगची सोय चांगली होईल, कोणाला त्रास न होता, हे पण बघायला. काय वाटते, महायुती की महाविकास आघाडी? मला वाटतंय नेते म्हणून त्यांनी कुणी आला तरी तो एक मनुष्य आहे. त्यानं आदरानं आपलं जीवन सफल करायचं असेल तर सेवा आणि समर्पणातनं करू दे. तो कोणत्याही पक्षाचा असू दे, तो निवडून आला याचा अर्थ त्याला अधिकार तो दिलेला आहे, तर त्याचा वापर त्यांनी चांगला करावा. शेवटी मनुष्य हा कसा आहे, संस्कार चांगले असतील, एक तर आईवडिलापासून गुरुपासून आणि समाजातल्या मोठ्या लोकांचा आदर्श त्यांनी ठेवावा आणि कार्य करावं. पक्ष कोणता असण्यापेक्षा व्यक्ती महत्त्वाची असते, हे सुद्धा बघितलं पाहिजे. तरुणांच्या एक बेसिकच समस्या आहेत पहिल्यापासून की जसं की ठराविक रोजगार असेल, त्याच्यानंतर रोजगार हीच तरुणांच्या समोरची सगळ्यात बेसिक समस्या आहे. काय वाटते की महायुती की महाविकास आघाडी? तशा अपेक्षा तर दोन्हीकडनं पण नाही आहेत सर, परंतु बेटर होप आहेत की तरुणांनी इंटेलेक्च्युअल लीडर्स निवडावेत, ज्यांना ह्या तरुणांच्या प्रश्नांची जाणीव असावी. की जे ट्रॅडिशनल रोड पॉलिटिक्स जे चालत आलेलं आहे आजपर्यंत, त्याला एक साईडलाईन मिळावी आणि नवीन जे प्रश्नांवरती आधारित जे राजकारण आहे ते व्हायला पाहिजे, जेणेकरून जे प्रश्न नवीन नवीन भेडसावत आहेत ते सुटतील. कारण कसं आहे की जसं जसं काळ पुढे जात असतो, प्रश्न बदलत असतात, तशी लिडरशिप ही बदलायला पाहिजे. लिडरशिप आपल्याला बदलताना दिसत नाही आहेत. ज्या तरुणांच्या निवडी आवडीसुद्धा त्याच राहिलेल्या गेल्या, त्यामुळे प्रश्न वर्षानुवर्ष सुटत नाही आहेत आणि मग आपण तक्रार करत राहतोय. तर होप आहे की तरुण लवकरच नवीन चेहऱ्यांना संधी देतील आणि प्रश्न सुटतील. कोल्हापूरचा रिंग रोड झाल्यामुळे जरा डेव्हलपमेंट झालेले आहे. आजूबाजूचे जे मुख्य रस्ते आहेत ते जवळ झाले, परंतु असं आहे जसं गाडी करताना, ड्रायव्हिंग लायसन काढताना, गाडी चालवताना विचारतात गाडीची PUC पाहिजे, ड्रायव्हिंग लायसन पाहिजे, इन्शुरन्स पाहिजे, परंतु रस्ते नांगरलेले पाहिजेत. रस्ते नांगरलेले अशी परिस्थिती सध्या शहराची आहे. हे कारण का, तर गेल्या 10 वर्षामध्ये लोकप्रतिनिधी जे पाहिजे ते म्हणजे निवडणुका न झाल्यामुळं, लोकप्रतिनिधी न निवडल्यामुळं प्रशासकीय कारभार, अंधाधुंद कारभार आणि रस्त्याचं काम झालेलं नाही आहे, कचरा उठाव होत नाही आहे, त्याच्यामुळं आरोग्याचे प्रश्न आहेत. सगळ्यात मोठा जो प्रश्न आहे तो डस्ट पोल्युशन, प्रदूषणाचा फार मोठा हा नागरिकांना त्रास होतो आहे. त्याचबरोबर कचरा जाळला जातो शहरामध्ये, ही अजून भयानक वास्तवता आहे. हे गेले 15-20 वर्ष झालं आम्ही पाहतो आहे. आणि पूर्वीची कचरा कोंडाळीची पद्धत उलट चांगली होती, कारण काही प्रभागामध्ये अजून की रोजच्या रोज कचरा उठाव होत नाही. त्याच्यामुळं काय करतात लोक, मग समाज काय करतो की कचरा चोरून कुठंतरी बाजूला रस्त्यावरती टाकणे वगैरे हा सर्रास प्रकार होतो. ही सध्या कोल्हापूरची असलेली परिस्थिती. जे आपण काय म्हणतो की महानगरपालिकेकडनं किंवा प्रशासनाकडनं काय सुविधा उपलब्ध पाहिजे, सार्वजनिक आरोग्य डस्ट धुलीकणामुळं, परत स्मोक, कचरा जाळल्यामुळं फार मोठ्या प्रमाणात रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन होतात, म्हणजे श्वसनाचे विकार होत आहेत आणि स्किन डिसीज. परत खराब रस्त्यांच्यामुळं सर्व लोकांचे जेवढे 2 व्हीलर चालवणारे सगळ्यांचे स्पाईन अनालिसिस जर केलं
तर कुठं ना कुठं तर त्यांचं नरो कॉम्प्रेशन आहेत, हाडे झिजलेले आहेत मानेचे. नगरसेवक कसा असावा? कोणाला झाका आणि कोणाला दाखवा अशी परिस्थिती आहे. कोणाला मतदान करायचं हा पण सुशिक्षित समाजापुढे प्रश्न आहे. कारण प्रामाणिकपणे काम करण्यासारखे नगरसेवक दुर्मिळ झालेले आहेत. एवढंच बोलेन मी. काय सांगाल की अनेक वर्षांनी निवडणुका होत आहेत, काय वाटते, महायुती की महाविकास आघाडी? मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे कुणाला झाका आणि कुणाला दाखवा अशातला प्रकार आहे. गेल्या 35 वर्षामध्ये कोल्हापूरमध्ये जर पाहता एक चांगली सुविधा मात्र उपलब्ध झालेली आहे, म्हणजे थेट पाईपलाईन पाण्याची योजना. त्याच्यामुळं का नाही म्हणजे प्रदूषित पाणी सप्लाय होत नाही. एक मात्र चांगलं बंटी पाटील साहेबांनी एक चांगलं केलेलं काम आहे. सर नमस्कार. नमस्कार. निवडणूक आहेत, मी अनेक कॉर्पोरेशनला ऑनररी म्हणून काम करतो. तिथं बऱ्याच वेळा औषधं अवेलेबल नाहीत. पेशंटला औषध लिहून द्यायची म्हटली, लिहून देऊ नका हिता आहेत म्हणतात, पण तिथेही पण अवेलेबल नाहीत. तिथं अवेलेबल व्हायला पाहिजे. सेवा ती तरी महत्त्वाची आहे ना. कसा असावा नगरसेवक? नगरसेवक कसा असावा? नगरसेवक कमीत कमी नॉन करप्ट असावा आणि हे कॉमन सुविधा जे आहेत नेहमीचे ते तरी उपलब्ध करून द्याव्यात. पहिला रस्ताच नाही बघा किती. महायुती की महाविकास आघाडी? काय दोन्ही चालले जात, काय फरक, मोठा फरक. कोल्हापूरचा विकास अंतर्गत झालेला नाहीच आहे. फक्त बाहेरचे रूट तो बऱ्यापैकी आहेत. कमीत कमी गाड्या चालतात तरी आपण ट्रॅफिक एवढं एकदम स्टक होऊन जातं त्यावेळेला फार विचित्र परिस्थिती होते. तर उदाहरण जर घेतलं तुम्ही एस टी स्टँडच्या जवळ कॉलेजची मुलं शिवाजी ब्रिजच्या खालून येतात जातात, त्यांच्यामध्ये इतकी असुरक्षितता आहे. या नगरसेवकांना म्हणा की राजकारणाचा लाज वाटावी अशी ती असुरक्षितता आहे. मुलं गाड्या कशा येतात, गाड्या कशा जातात. आता ते ब्रिजचं काम खाली रस्त्याचं चालू केलेलं आहे. गेले 3-4 महिने झालं काम बंद आहे. लोक कुठल्या बाजूने कुठे जातात त्याचा पायपूस पण कोणाला नाही आहे. तर ह्याकडं नगरसेवकांनी किंवा राजकारण्यांनी लक्ष घालावं, आमदार खासदारांनी. आणि नगरसेवक हा कसा असावा याबद्दल बोलायचं म्हटलं तर त्याच्या शब्दामध्ये तो सेवक म्हणून त्यांना काम करावं. फक्त खाणे हा उद्देश न ठेवता, पैसे वाटून न निवडून येता काहीतरी आपलं स्वतःची काय प्रगती केली, काय मी करणार आहे ह्याचा त्यांनी लोकांच्या समोर आढावा ठेवून इलेक्शन लढवावे असा माझा विचार आहे. महायुती की महाविकास आघाडी? आता ह्याच्यामध्ये महायुती आणि महाविकास आता जर तुम्ही जर बघितलं तर दोन्ही युत्या म्हणजे जी सरकारची जी युती आहे ती आपली कशी पुढं स्ट्रॉंग होईल, पैसे देऊन असो काय असो फोडाफोडी करून हा काय विकासाचा अजेंडा नाही. त्यामुळे कुठलीही युती चांगली असं म्हणता येणार नाही. प्रमुख समस्या काय आहेत? प्रमुख समस्या लोकांच्या बऱ्याच आहेत. त्यापैकी जर पाण्याची जरा व्यवस्था कोल्हापूरमध्ये थोडीशी बरी वाटते आमच्या भागामध्ये तरी, पण रस्ते आणि जर ट्रॅफिक जर बघितलं आणि ती धूळ जर पाहिली तर लोकांचे डोळे सुद्धा आंधळे होतील अशी परिस्थिती आहे. तर आत्ताच आपण शिवाजी युनिव्हर्सिटी परिसरातील नागरिकांशी संवाद साधला, त्यांच्या असणाऱ्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. या भागाचा झालेला विकास, होणाऱ्या नगरसेवकांकडून नागरिकांच्या असणाऱ्या अपेक्षा आपण थोडक्यात जाणून घेतल्या. तुर्तास तरी मी या एपिसोडमध्ये येथेच थांबतोय. KK न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट विजय कदमसह समीर मकानदार, कोल्हापूर.